कशी वाटते मग गरमी? आमच्याकडे पण आता आले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. दिवेश तिकडे वरती गेलाय. सकाळ झाली आहे, तिसरा दिवस आहे आमचा. आम्ही आता लोक चाललो नाश्ता करायला. मग तिकडे नाश्ता करून येऊ, मग पुढे जायचं कणकवलीला. मम्मी पप्पांना पण पिक करायचं त्याच्यासाठी, कारण की ती लोक आज इकडे येणार आहे. आणि हा बघा दिवेश आहे माझ्यासोबत. तुम्ही नव्हता आता मी जॉईन. गुड मॉर्निंग केलं तेव्हा. गुड मॉर्निंग केलं का तू? गुड मॉर्निंग. आजचा दिवस तिसरा. सो आज पण पूजा आहे, पण ती आज मूळ मूर्तीची पूजा आहे. गोंधळाच्या दिवशीची पूजा करतो. थोड्या वेळात आता गोंधळ वगैरे पण येतील. बाकीच्या गोष्टी दाखवू. आज गोंधळाला काय काय होईल, काय काय प्रोग्राम होतील ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. सो स्टे ट्यून. इकडे आता गोंधळे वगैरे आले आहेत. चलो कणकवली स्टेशन. 60चं गाणं बोल. चल ग सखे कणकवलीला. 60चं गाणं बोलतो. गाईज दिवेश गेला आहे वरती मम्मी पप्पांना आणायला, आणि मी वाट बघते त्या लोकांची कधी येत आहेत त्याची. बापरे, इतकं ऊन आणि इतकं गरम होत आहे ना, नेक्स्ट लेवल. म्हणजे तुम्हाला मी सांगू नाही शकत. मे महिना आणि गाव आंबेच काय ती एक आहे आस आपली. त्यासाठी मेहनत गावी येतात लोक. भाई साब काय गरम होतं सांगू तुम्हाला. हा एसी बंद करून गेला. कधी येत आहे ते लोक? गाडी तर आली आहे. बघू आता. मम्मी पप्पा तर पहिल्यांदा येतात गावी इथे कणकवलीला. सो लेट्स सी त्यांना कसं वाटतंय इकडे येऊन. आय एम दिसत तर नाही त्यांना. तर अशा प्रकारे मम्मी पप्पा आलेले आहेत. पप्पा हाय हाय करा, हसत बसले. आणि इकडे आमची काय आहे अवतार करून ठेवलंय. कशी वाटते मग गरमी? कशी वाटते मग गरमी गावची? चिपळूणला एवढं गरम होते, तिकडे जास्त होतं. हा कमी होत आहे थोडं, म्हणजे इकडे जास्त होत आहे. डेंजर वालं ते पण. आता घरी चला, अजून होणार मस्त गरम. चला शिजून निघूया. कसं वाटतंय सायली? कणकवली स्टेशन बघितलं का? प्रतीक्षा नवीन रांगोळी काढते. प्रतीच्याकडे हो. शिरावरती घे ना. आज नवीन नको विठोबा नकोय. सगळं चालतं, तू काढ. मग झालं रे, गुलाबी साडी भेटली का नंतर? मग मी ते सांगितलेलं गुलाबी साडी नेसून येते लगेच लावतो म्हणून. पिचकारी आहे का? आपण कलर भरून. पूजा पण झाली आहे गुलाबीची. सगळ्यांचा ऐकता हौजी तर आमचं आता जेवण झालंय सगळ्यांचं. आईंचा तर उपवास आहे त्यामुळे मंगळवारचं नाही जेवलंय. मम्मी इकडे बघ. आमचं आता झालंय जेवण. सायली पण जेवली, पप्पा पण जेवले. आता जरा घरी जाऊन थोडा वेळ आराम करतो आणि मग संध्याकाळी परत यायचं इकडेच, कारण की आम्हाला तसं सगळं इकडेच आहे. घरी तर काय बनवायची गरज नाही, सगळं इकडेच आहे. कारण चहापासून नाश्त्यापासून जेवणापासून सगळं. सो लेट्स गो. चलो. आत्ता आपण चाललो आहे मंदिरामध्ये. आता गोंधळाचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मागाशी दाखवलं, पूजा करून झाली होती. त्यानंतर आता जोगवा मागण्याचा कार्यक्रम होणार आहे. सो आता आपण तिकडे चाललो आहे. तिकडे दाखवतो अजून काय काय असतं, कुठे कुठे आम्ही जाणार, काय काय विधी असतात अजून गोंधळाच्या, ते सगळं दाखवतो. मी रेडी झालो आहे, हर्ष अजून रेडी होते. सगळेजण आल्यानंतर मग दाखवतो.
आता जोगा मागण्यासाठी आपल्या गाडेसकलवाडीमध्ये जात आहे, तरी प्रत्येकाने आपापल्या घराच्या समोर आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे. माझी आई जोगाव मागायला निघालो आहे आम्ही. पुढचे सर्व अडथळे जे काय असतील ते तुझ्या नजरेने बघ, दूर कर आणि तुझा मार्ग मोकळा कर आणि आम्हाला सगळे कार्य मुक्त पार पडून दे. बाकी आमचं काय मागणं नाही तुझ्याकडे, सुरळीत चाललंय सगळं. ऐसून तू बाहेर पडताना ऐक, ज्या माणूस वेळात वाटेत कोण येताना ह्याची काळजी घे. माझ्या पुढे कोणात पाठवतो जाताना ज्या ज्या ठिकाणी मी थांबा त्या ठिकाणी थांबा. मंगळाचा कार्यक्रमानिमित्त सगळे चव्हाण भावकी पाहुणे मंडळी सगळे मित्रमंडळी तुझ्या चरणापर्यंत इथे आणलेले असत. तुझ्या मानाचा ते वाविलास ठेवलेला तो मान्य करून घे. काय आमच्या हातून चुकापराध झाले ते क्षमा कर. मंडळाच्या कार्यक्रमात तू उपस्थित राहून आमचे सगळे कार्यक्रम तू चांगल्या प्रकारे पार पडून दे. काय पुढची विघ्न असेल
पाहुणे म्हणजे आमच्या घरातले जमलेत इथे, जोगव्याची वाट बघतो. आता लवकरच येतील, मग आमच्याकडे पण जोगवा मागण्याचा कार्यक्रम होईल, नंतर मग मंदिरात पूर्ण. नेटवर्क नाही, व्हिडिओ करतो. सो आमच्याकडे पण आता आले. येतं येतं येतं. उदय उदय बोलत आलिया दारात आंबा दो मागते आलिया दारात आलिया दारात देवी दो मागते. सो फायनली आमच्या घरून जोगवा झाल्या, काय दिसतंय का? ओके, फायनली आमच्या घरून जोगवा झाला आहे. आता मंदिरात चाललो आहे पुढची जी विधी आहे ती दाखवण्यासाठी. घरात देव तर 3 वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे पूर्ण वाडीमध्येच सगळ्यांकडे भरपूर पाहुणे आले होते. जे शॉर्ट्स आहेत मी तुम्हाला दाखवेन. आता खूप जास्त गर्दी व्हायला लागली आहे. इथे बसल्यात महिला मंडळ आणि बाहेर सगळे बाकीचे लोक. तो आता गोंधळी प्रॉपर त्यांच्या वेशामध्ये आहेत. थोड्या वेळातच गोंधळाचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि दिवटी पेटवणार आहे. समोर जी दिसते ही पेटवणार, परत एकदा वारं काढणार भवानीचं आणि नंतर मग गोंधळाला चालू करणार. चल चालू कर आतापासूनच ट्रेनिंग. योगेश कानडकर यांचा सत्कार आपल्या भवानी मातेचा गोंधळ सुरू होणार आहे. तरी सर्व भवानी भक्तांनी याचा लाभ घ्यायचा आहे. 2 मिनिटांमध्ये दिवटी पेटवण्याचा कार्यक्रम सुरू होईल.
खाल इकडे आता ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे ते अजून पण जेवण होतच नाही लोकांचे. 4थी का 5वी पंगत संपली आहे. वाजले बघ आता तरी सुन ना पण 12 वाजले झोपतो ना तुझा मी म्हणतो आमचा अजून पण लोक संपत नाही. भरपूर लोक जेवण गेले. अजून पुढे कार्यक्रम किती वाजेपर्यंत चालेल माहिती आहे. 12 वाजून जेवणच संपत नाही. आम्ही चालू केलं तर 9 वाजता 3 तास जेवतायत लोक. आता बघूया कसं काय ते. मला तर पूर्ण घाम आलाय बाई. आणि गाडी घुंगराची आली सो आता पण वाजले 4 आणि आता जस्ट झालंय. कथा वगैरे सांगून आता आरती करून नंतर मग कोणाची सांगता होईल. आरती करूया आणि घरी जाऊया झोपायला. तू दिसतो आता दिसतो. सो आता आरती पण झाली आहे. 4:40 झालेत सकाळचे. आता काय झोपणार आणि काय उठणार. पण आता जातो आणि हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे गावी आलं की एक तुम्हाला माहिती असेल की गावी किती पण दिवस या ते कमीच पडतात. आता आम्ही 3 दिवस जे कार्यक्रम होते ते कधी झाले, आम्ही कधी उठलो सकाळचं आणि कधी आमचा दिवस संपत होता तेच कळत नव्हतं. बघता बघता 3 दिवस आणि 3 दिवशी वेगवेगळे कार्यक्रम होते. ते कधी झाले ते पण समजलं नाही. सो गावी येण्याची हीच मजा असते. पण तेवढंच जेव्हा आपण दिवस संपत असतात म्हणजे आता पुढे काहीच नाही आहे म्हणजे जायचं आहे ऑफिसला तर मग असा बरं नाही वाटत ना. सो आता तरी पण जावं लागेल. परत पुढच्या वर्षी गणपतीला वगैरे यायचं गावी. सो आता तुमची रजा घेतो आणि संपवतो. बाय.